नमस्कार मित्रांनो, आज आपण आलोय गोळेवाडी या ठिकाणी, तालुका कोरेगाव, जिल्हा सातारा. तुम्ही पाठीमागे बघू शकताय, या बैलगाडा क्षेत्रामध्ये खूप मोठा इतिहास करून ठेवलाय या चॉकलेट बैलाने. तुम्ही बघताय ढाल बघा, या ढाली किताब बघा, गदा बघा. नक्की त्या बैलानं खूप मोठा इतिहास करून ठेवला आणि आपल्यासोबत त्या बैलाचे, चॉकलेट बैलाचे मालक आहेत. सर्वप्रथम दादा नमस्कार. नमस्कार. आपलं नाव सांगा. वैभव विठ्ठल कदम माझं नाव. राहणार गोळेवाडी, तालुका कोरेगाव, जिल्हा जिल्हा सातारा. सातारा. नक्कीच हा चॉकलेट नावाचा जो तुमचा बैल आहे, तुम्ही नक्कीच किती वर्षापूर्वी तुमच्या दावणीला तुम्ही खरेदी केला होता? खरेदी करून त्याला 2 वर्ष झाली, पण त्याच्या आधी बैल 2-3 वर्ष होता आपल्यापाशी बरं. खरेदी करायच्या आधी पण. हां 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 नक्कीच कुठून खरेदी झाली होती? हा बैल पहिला हेमंत द्वारली फुलोरे त्यांचा बैल आहे, हारण्याच्या मालकाचा, त्यांच्यापासून घेतला. नक्कीच तुम्ही बघितलं, चॉकलेट नावाचा जो बैल आहे आत्ता या बैलगाडा क्षेत्रामध्ये द्वारलेचा हरण्या जो पळतोय, हेमंत फुलोरे शेट्टी यांचा, त्यांच्याकडून हा जो चॉकलेट नावाचा बैल त्यांनी घेतलेला आहे. नक्कीच खरेदी वगैरे कितीला झालेली काय? तेव्हा काय 2 लाख रुपयाची खरेदी होती बैलाची. हां 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 2 लाख रुपयाची खरेदी. नक्कीच तेव्हापासून तुम्ही घेतला, तेव्हापासून तुमच्याकडे जायचो. नक्कीच किती कुठल्या मैदानामध्ये आपल्याला तुम्ही पळवलाय हा आपला चॉकलेट? आता मैदान काय त्याची लक्षात नाहीत, का तर बैल लय पळालाय तो. 1 दिवसाच्या आत बैल, म्हणजे आज मैदान, उद्या म्हटलं तरी बैल पळालाय आणि फायनलला राहिलाय तो. होय. नक्कीच काय असं चॉकलेटनं असं अविस्मरणीय क्षण काय, की बाबा चॉकलेटनं आपलं त्या मैदानात आपलं नाव केलंच, असं पळ दाखवून कुठला असं आठवणीतलं मैदान? त्या बैलाचे सगळीच मैदान असे आहेत, ज्यावेळेस म्हणजे इरशीच येईल ना, आबरू येईल आमची, कोण म्हणाल बाबा मा आज तुझी गाडी मारण, त्यावेळेस बैल तू गाडी मग लावणारच. तो शिम्या असो, फायनल असो, बैल एकटाच घेऊन गाडी लावणार. पहिल्यापासून त्या बैलाचं वैशिष्ट्य आहे ते. हां 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 ज्या दिवशी आबरूचा विषय येईल त्या दिवशी तर बैल तो मारणारच गाडी, काय झालं तरी. म्हणजे ज्यावेळेस एक ते म्हणतात की नाव प्रतिष्ठापणाला लागते नावाची, त्यावेळेस तो नाव राखतोच काय. त्यामुळे अशी मैदान त्याचे लय झाले, त्यामुळे ते काय लक्षात राहण्यासारखं कुठलं एक मैदान काढण्यासारखं नाही त्या तरी बैल. आता त्याचं काय वय काय आहे? तो वय आत्ता तरी ना 8-9 वर्षाचा बैल असेल, 9 वर्षाच्या घरात बैल असेल. आता बंदीच्या आधीपासून हे बैल माझ्याकडे होता. बरं. बंदीच्या आधी पण आम्ही भरपूर बिनजोड बैलावर केल्या, बंदीच्या काळात ह्या बैला भरपूर बिनजोड केल्या बैलात. म्हणजे बंदीच्या काळापासून तो तुमच्याकडेच आहे. खूप शर्यती केल्या त्याने. खूप शर्यती खूप केल्या. आमची घरचीच गाडी पळायची, चित्ता आणि चॉकलेट. चित्ता पण आमचाच होता. बरं. ती घरचीच गाडी पळत होती बिनजोडला. ह्याला अड्ड्याला पण बिंदीला मैदान होत होती, तेव्हा पण आम्ही घरने याला जाऊन राहत होती, घरची गाडी आमची. आता तुमचा जो चॉकलेट नावाचं बैल आहे, त्याच्या वयातील आता कुठली बैलगाड्या क्षेत्रात बैल पळतायत? नाही आत्ता तसा त्या पिरियडचा बैलच नाही. आत्ता बंदीच्या काळाच्या आधीपासून, म्हणजे तेव्हापासून बैल आहे, बंदी झाल्यापासून. मग तसा बैलच नाही आत्ता त्याच्या पिरियडचा. होय का? नक्कीच तुम्ही बघितलं, खूप जुना आणि जाणता बैल आहे या बैलगाडा क्षेत्रामध्ये, चॉकलेट नावाचा. परंतु काय झाले, बैल पळतो परंतु त्याचा जो प्रकाश जो होतात येत नाही आहे. आणि नक्कीच आज प्रकाश जो होता तो 100% येईल. सगळ्यांना महाराष्ट्राला माहिती आहे त्या बैलाचा पळ काय आहे. नक्कीच चॉकलेट आपला कोणत्या खांदी पळतो? दोन्ही खांदी बैल पळतो. खांदा आतून बाहेरून आतून दोन्ही खांदी, कुठं नाही लागला तर बैल पळतो. मैदानामध्ये ज्यावेळेस तुम्ही चॉकलेटला नेता त्यावेळेस काय, म्हणजे तुम्हाला काय अपेक्षा असतात की बैलानं गुलाल तरी घ्यावा? प्रत्येकाला असतेच अपेक्षा, परंतु काय वाटते असा वेगळे पण काय याचा जाणवतो तुम्हाला? आता त्याचं काय वाटत नाही, का तर त्यानं लय नाव, ज्यावेळेस पळत होता ना त्यावेळेस आम्हाला चांगली मायब्यावाली पण आमच्या मागं लागलेली बैलाला, बैल द्या म्हणून. म्हणजे साधा मास्तरचा मायब्या, एवढा बैल पळत होता आमचा तेव्हा. बघा, खूप मोठा इतिहास करून ठेवलाय या चॉकलेट. सगळी भारत पण जेव्हा ह्याच्या संघ पळाला ना, तिथनंच भारत माणसांना कळायला लागला, मोठा भारत. जो आत्ता जो बैलगाडा क्षेत्रामध्ये सप्तहिंद केसरी भारत पळतोय, त्याच्यासोबत आपला हा चॉकलेट पळायला होता. नक्की अशी कोणती बैल आहेत आता या बैलगाडा क्षेत्रामध्ये त्याच्यासोबत हा बैल आपला पळाला आहे? आता चालूची बैल तर वासरं लय बैलानं उजेडात आणली, ती बारकी वासरं. नक्की काय सांगाल? वासरं तुम्ही म्हणताय वासरं उजेडात आणली, नक्कीच कशा पद्धतीने ट्रेन करतात? काय नाही, बैल कधी बाहेर बिर जाऊन देत नाही, वासरांना घेऊनच जातो बैल. खूप छान बैल आहे. छान बैल आहे. नक्कीच तुम्ही बघितलं, गोळेवाडीचं नाव जर करून ठेवलं असेल तर या चॉकलेटनंच काय अपेक्षा आहे तुम्हाला? सगळे स्वप्न पूर्ण केलेत, नाव केले. त्या बैलांना लय नाव केलंय आमचं, त्यामुळे त्याच्याकडून काहीच अपेक्षा नाही बैलाकडून. त्या आपल्याला
जो चॉकलेट नावाचा आपला बैल आहे तो मैदानामध्ये आपल्याला कुणाच्या नावाने वगैरे पळतो काय? तो आमच्याच नावानं पोहतो गोळवाडीच्या. नाव सांगा तुमचं. जानादेवी प्रसन्न गोळवाडी त्याच नावानं जास्त पोहतो बैल. तरी आता तुम्ही बघितलं तुमच्याकडे खूप सारे अशी बैल आहेत, परंतु असा बैल होणे नाही. नाही ह्या बैलासारखा नाही बैल आहेत आमच्या दावणीला. आणि कसं काय सांगाल की या बैलगाडा क्षेत्रामध्ये आता तुम्ही बघितलं की प्रत्येकजण आपापली बैल गुलालासाठीच मैदानामध्ये घेऊन येतो, परंतु तुम्ही असं काय सांगाल जे नवीन जे तरुण वर्ग या बैलगाडा क्षेत्रामध्ये येत आहेत त्यांच्यासाठी काय संदेश द्याल तुम्ही? म्हणजे बाबा तरुण वर्ग जो येतोय त्यांनी घरचं वगैरे सगळं बघून या हो शर्यतीत ते यावं सगळं का? पहिलं सगळ्यात आपल्या म्हणजे ह्याचं बघायला पाहिजे, करिअरचं बघून मग ह्यात पडलं पाहिजे. काय आत्ता लगे पडून त्याच्यात काय हे नाही. तर आता लय पोरं नवीन ह्यात उतरायला लागले ते. आता तुमच्या दावणीला काय नंदी आहेत की काय? हो आहेत ना, 4-5 आहे ते. म्हणजे आता ते तुमच्याकडे म्हणजे आपल्याला ट्रेन करायलाच असतात, सांभाळायलाच असतात का? नाही तुमचे स्वतःचे त्यातले आहेत? 3 वासरं तर आपलीच आहेत, बैल स्वतःच आहेत. 2 फक्त हे आत्ता म्हणजे आपणच विकलाय तो आत्ता एक बर. त्यातला काना म्हणून आपणच आत्ता विकलाय. पण हां. नऱ्यातले मित्र आहेत आपले त्यांना दिलाय. आणि काल आम्ही परवा दिवशी खरेदी केली ती पण त्यांच्यासाठीच केली. बरं ठीक आहे. आपण या बैलगाडा क्षेत्रामधील हिंद केसरी चॉकलेटच्या मालकासोबत बोललो. आता त्या मालकांच्या सोबत जे असतात सहकारी त्यांच्यासोबत बोलूया. 2 मिनटं आलं बोला. नमस्कार दादा. नमस्कार. तुमचं नाव सांगा प्रथम. माझं नाव संकेत कदम गोळेवाडी. गोळेवाडी. नक्कीच चॉकलेटबद्दल जरा सांगा, सगळा इतिहास कळू द्या लोकांना. चॉकलेटनं काय म्हणजे तो बंदीपासून पळतोय, हां. बंदीच्या आधीपासून बैल पळतोय. बंदीच्या आधीपासून बैल म्हणजे दोन्ही खांदी बाहेरून बरं. गाडी बांधूनच बैल पळालाय. आणि त्याच्या बंदीच्या काय शर्यती सगळ्यात मोठ्या शर्यती झालेल्या. तरी कुठल्या शर्यती सांगाल? शर्यती आता समोरच्या बैलांची नाव नाही घेऊ शकत. नाही शर्यत म्हणजे मुंबईत म्हणा, मुंबईत नाही, आपल्या भागात सगळ्या आपल्या भागात जेवढी पिंजोडची मोठी मैदान झाली बंदीच्या काळामध्ये. बंदीच्या काळात आता मैदान सांगता नाही येणार, पण मोठी मैदान जी झालेत भरलेले मैदान त्या सगळ्या मोठ्या गाड्या म्हणजे त्यांना पराभूत केल्या त्या सगळ्या. नक्कीच बघा की इतिहास खूप मोठा करून ठेवलाय तुमच्या चॉकलेटनं. अशी काय खासियत आहे आपल्या चॉकलेटची की तो मारतोच गाडी म्हणजे चॉकलेटची म्हणजे जेव्हा त्याच्या मालकाचं जेव्हा ही लागते पानाला तेव्हा तो गाडी मारणार का तर मारणार. तुम्ही काय सोबत असता का चॉकलेटच्या? हो म्हणजे मोठा भाऊ आहे माझा, वैभव कदम मोठे भाऊ आहेत. बर. त्यामुळे बैल काय लहानपणापासूनच मी ते लहानपणापासून तुम्ही त्याच्या सोबत आहे. नक्कीच काय जर तुमच्या सोबत आता समोर चॉकलेटच आहे, काय सांगाल त्याने एवढं मिळवून दिलंय तुम्हाला वैभव नाव? एक नाव म्हणजे ह्याच्यामुळेच म्हणजे आमच्या बैलगाडा क्षेत्रात ह्याच्यामुळेच पहिलं नाव झालं ते ह्याच्यामुळेच नाव झालं. आणि परत तर काय मग पैऱ्या बिराला म्हणजे ह्याच्यामुळे तर काय अडचण झाली नाही. म्हणजे दिवसात ना आम्हाला एक ना जेव्हा बैल पोहतोय का नाही तेव्हापासून तर दिवसात ना आम्हाला 10 फोन असते बैलासाठी 10 फोन असते. त्यामुळे काय परत त्यामुळे काय विषयच नाही बैलाचा. बरोबर आहे. आणि नक्कीच या बैलाचा इतिहास तुम्ही सांगितलं खूप मोठा आहे. जे आदत वासर आहे त्यांना तो ट्रेन करतो, कशा पद्धतीने ट्रेन करतो? ट्रेन म्हणजे आता आदत वासरू आहे तर किती पण मोठा म्हणजे बारका बच्चा झाला हे बैल आहे का नाही पहिलीच उडी सरळ घेऊन जाणार त्याला. म्हणजे आता वासर आपली बारकी कशी जरा ही बाहेर बिर जाय बघतात म्हणजे स्पीड बीड कमी, खालचं तळबीड नसतो, तर पहिलीच उडी तो खालनं सगळी गाडी काढून देणार बैलाला वासराला गाडी काढून दिली की मग पुढे ते वासरू आपलं सरळच तो नेणार. आणि तुम्ही बघितलं आपला जो चॉकलेट आहे तो मैदानामध्ये असतो, त्याचे ड्रायव्हर कोण असतात? ड्रायव्हर आमचं सगळं म्हणजे सगळं एक हिचं ड्रायव्हर आहेत म्हणजे नामांकीचं ड्रायव्हर आहेत. आता म्हातारा ड्रायव्हर रामसवाडी, अमोल ड्रायव्हर आमचं घरचं ड्रायव्हर आहेत, अमोल ड्रायव्हर बोबडेवाडी, परत अजून कांदा ड्रायव्हर असतील, नितीन ड्रायव्हर आवारवाडीचं. म्हणजे सगळं ती म्हणजे काय पण होऊ द्या म्हणजे बैल मार खाऊ द्या काय होऊ द्या म्हणजे बस म्हणलं का नाही बसणारच, असं ही करणार नाही. तर बैलाचं नियोजन वगैरे कसं असतं? नियोजन आमचा वैभव शेठ बापू पण करतो आमचा. आणि परत नितीन बोदावले आवारवाडी जायचं आमचं म्हणजे सुट्टी मेकरच तो कायम बैला बरंच म्हणजे हीच नाही. परत पप्पू मधने ही सगळी नियोजन करतात. अजून चेतन मधने रामसवाडीचं ते सगळं. बैलाचं वय झालं तरी अजून बैल पोहोचतोय काय? हो बैलाचं वय झालं तरी अजून बैल पोहोचतो. बैलाचं म्हणजे खासियत म्हणजे पावसाळ्यात बैल कमी बांधणार आणि आम्ही त्याला काढत पण नाही पावसाळ्यात, पण उन्हाळ्यात आहे का नाही त्याचं एक पण मैदान फेल नाही. म्हणजे
त्याला आम्ही घेतलाय का नाही, जेव्हापासून घेतलाय बैल घेतलाय आम्ही त्या हेमंत फुलरे द्वारलीच्या हरण्याकडनं मालकाकडनं. तर त्यांच्याकडनं बैल आम्ही 2 लाखाला घेतला. तर आम्ही त्यानं म्हणजे ज्या दिवशी घेतला दुसऱ्या दिवशी आम्ही मैदानात नेलाय. दुसऱ्या दिवशी मैदानात नेलं त्यानं सगळं आमचं पैसे भेटवलं. म्हणजे 2च मैदान त्यानं आमचं सगळं 2 लाख जे दिलेलं का नाही त्यानं 2च मैदानात सगळं पैसे भेटवलं. पारणं भेटलं तिथं सगळं म्हणजे त्यानं हीच करून ठेवलं. बैलाचं आपलं एवढं वय झालंय त्याचं डेली रुटीन काय असतं? डेली रुटीन म्हणजे बैलाचं काय म्हणजे असं आहारात काय चेंज नाही. जो रेग्युलर आहार असतो तोच. म्हणजे डाळ त्याचं डाळ ही असतो. परत अजून काय वगैरे मिक्स डाळी ही आणि काय बाकीचं काही चेंज नाही. म्हणजे असं त्याला बाकीच्या बैलांना कसं असतंय काजू असतो दूध असते ती ह्या बैलांना नाही. बाकीच्या बैलांना ते दूध बीद अंडी बिंडी सगळं आहे पण ह्या बैलाला तसलं काय नाही. तरी तो पळतो वासरं उजेडात आणतोय. वासरांचं नाव करतोय नक्कीच. आपल्या या दादांचं नाव सांगा नक्कीच कुठलं हे दादा तुमच्यासोबत? हे माझा मित्रच आहे. हे काय बैलापासून हालत नाही. ती मार खाऊ द्या काय उद्या. पंकज रोमन गोळेवाडीचे जात. हे राज माने इथले जाते. हे तन्मय गोळे एक आहे. आणि परत उदयन रोमन एक आहेत. अतुल पवार आहे ती. प्रणव गोळे ही सगळी म्हणजे पोरं आहे ती का नाही. म्हणजे जेव्हा बैल फायनल राहतो तेव्हा कमी जेव्हा त्याचा संघर्षाचा काळ असतो का नाही तेव्हा जास्त म्हणजे पोरं त्याच्यावर असतात. म्हणजे त्याने एक वाक्य चांगलं सांगितलं. ज्यावेळेस ते म्हणतात ना वाईट काळ येतो त्यावेळेस कोण नसतं पण ते तुम्ही सांगितलं वाईट काळातच जास्त करून बैलाचे आहेत जास्त असतात. त्यांच्यासाठी काय सांगाल शब्द द्याल तुम्ही? त्यांच्यासाठी काय शब्दच नाही कारण ती आपली जीवाभावाची सगळी येते. कारण अर्ध्या रात्री म्हणले तरी ती उठून येणार आपल्यासाठी. एवढं त्यांनी आपल्यासाठी म्हणजे आपण पण त्यांच्यासाठी केलं त्यांनी पण आपल्यासाठी केलं. म्हणजे बैला सगळ्यात जास्त बैलावजी त्यांचा. असं एक तुमच्या आठवणीतलं मैदान सांगा की त्या बैलानं आपल्या केलीच कमालच केली. आठवणीतलं ती ह्याचं घरनिकीच आमची घरची गाडी पळाली होती. घरची गाडी नाव सांगा? चित्ता म्हणून बैल होता. त्याचं तर काय तो बैल आहे का नाही कडन लागला का नाही. म्हणजे आता भोरचं मैदान म्हणजे आता मैदान होती ती सगळी मोठी पण तेव्हा ते पहिलंच मैदान पडलेलं सगळ्यात मोठं भोरचं 5 लाखाचं काहीतरी मैदान होतं आणि बुकुमचं. आणि परत त्या मैदानात आहे का नाही आम्ही रामसवाडीचा एक बैल होता तो घेऊन गेलो होतो चित्ता आणि तो. आणि त्या गाडीनं गट सुट्टा काढला कडनच आणि परत सीमेला कडनच गाडी आली 1 नंबर तासावर. आणि आपला बैल कडचा थांबच होता. म्हणजे त्याच्यावर कड आली का नाही त्याच्यावर गाडी बांधायची हीच काय त्याचा विषय सोडायचा नाही. आणि ती मग त्याच्यात सगळ्या म्हणजे सगळ्या टॉपच्या गाड्या होत्या. म्हणजे 1 नंबरला जो बैल पळत होता का नाही तो तिथं होता. म्हणजे सगळीच बैल होती. तो सिमीज म्हणजे ह्याचा होता फायनलचा फेरा होता. आणि कडनं आम्ही 1 छकड्यानं आम्ही त्या सीमेत लागलो कडनं. चित्ता नव्हता तेव्हा चॉकलेट नव्हता तेव्हा सूर्य होता. सूर्या रामसवाडीचा सूर्या ती आणि ती गाडी पाहिली होती. तिथं आम्ही किती 3 नंबर केला आम्ही तिथं 3 नंबर केला आम्ही तिथं. आणि मग परत काय ही जी गाडी पाहिली जेव्हा बंदीचा काळ होता का नाही तेव्हा ही जी चित्ताची गाडी पळत होती. मग ती जी चित्ताची गाडी जेव्हा पळायची ना तेव्हा 1 नंबर फिक्सच होता त्या गाडीचा. मग ती गाडी अजून पराभूतच कोणाला झाली नाही. आम्हाला ह्या गाडीवर आम्ही कधी मारच खाल्ला नाही कारण ती गाडी चित्ताची चॉकलेटची गाडी आहे ना मारच खात नाही. बिनजोडला तर ती गाडी कोणच धरत नाही. तेव्हा आम्ही त्या घरनिकीला मैदान पडलं होतं. त्या मैदानात आम्ही ही गाडी घेऊन गेलो आणि त्या मैदानात एक गाडी अशी आली होती की मुंबईत ती पराभूतच नव्हती गाडी. म्हणजे म्हणजे मरलीच नव्हती कोणाला गाडी. म्हणजे मुंबईची गाडी बिनजोडची गाडी मरली नव्हती. ती गाडी सीमेला आम्ही 3-4 छकड्यानं मारली. म्हणजे बघा केवढा मोठा इतिहास या बैलांचा आहे बघा. नक्कीच. आता तुम्ही या बैलगाडा क्षेत्रामध्ये कधी आलाल? तुम्ही या बैलगाडा क्षेत्रात कधी आलाय? मी लहानपणापासूनच आहे पण आमचे बापू ही पूर्ण आधी आमचा म्हणजे जुन्या काळात कुबडा सर्जा म्हणून होता तो पाळायचा. तो म्हणजे त्याचं असं वैशिष्ट्य होतं तो सरळ पाळाला का नाही तर सगळ्यांच्या गाड्या मारायचा. सगळ्यांच्या म्हणजे आतापर्यंत आता आपली सगळी नामांकित बैल आहे ती म्हणजे जुनी त्या सगळ्यांच्या त्यानं गाड्या पराभूत केलेल्या. सगळ्या इच्छा तुमच्या पूर्ण केलेल्या आहेत आपल्या चॉकलेटनं. परंतु आता या बैलगाडा क्षेत्रामध्ये असं वाटतंय म्हणाला की या बैलासोबत आपला एक पाळावा तर सगळ्यांवर वाटतं आम्हाला. पण म्हणजे आता प्रत्येकाचा फोन आहे दररोज बैलावर पाळायचे आम्हाला पण वाटतं मस्त मोठ्या बैलावर पाळायचे. पण आता बैलाचं वय पण झालंय तसं म्हणजे आपण कसं आहे आता तो बैल पळतोय म्हणल्यावर त्याला 1 नंबरातलाच पायरा पाहिजे दुसऱ्या बैलाला. एक इच्छा सांगते की आपला चॉकलेट त्या बैलासोबत
बाबा एक पळायची इच्छा आहे? आमचा बैल आता फक्त द्वारलीचा हरण्याचा तर तिसरी द्वारलीचा हरण्याचा सोबत त्यांना पळायचे, कारण की त्यांच्याच त्या- दावणीतला तो बैल आहे. त्याच्यावरच फक्त पळायचे आम्हाला. नक्कीच या बैलगाडा क्षेत्रामध्ये खूप मोठी मुलाखत या चॉकलेटची, आणि नक्कीच हा चॉकलेट महाराष्ट्रातच नव्हे तर महाराष्ट्राच्या ज्या 13 देशामध्ये शर्यत क्षेत्र बघितलं जातं तिथं या चॉकलेट नक्कीच समजेल काय लोकांना. नक्कीच आता तुम्ही वेळ दिला त्याच्याबद्दल खूप खूप तुमचे आभार, तुमचे धन्यवाद. पण आल्याबद्दल आभार.